नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। खरीप 2025 व 26चा पीक विमा जो आहे तो आता मंजूर झालेला आहे। पीक विम्यामधील जे आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आहे, हेक्टरी अनुदान मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा रक्कम जे आहे वाटप सुरू झालेली आहे का नाही, ही संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे जे आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। खरीप 2025 व 26च्या हंगामासाठी जिल्ह्यावर पीक विम्याची रक्कम ही पीक कापणी प्रयोगाच्या म्हणजेच अंतिम अहवालावर अवलंबून असते। मार्च 2026च्या सुधारित आकडेवारीनुसार काही प्रमुख जिल्ह्यासाठी अंदाजित हेक्टरी मदत खालीलप्रमाणे असू शकते। आता खालीलप्रमाणे म्हणजेच आपण जिल्ह्यानुसार पाहणार आहे किती अनुदान जे आहे मदत हेक्टरी मिळणार आहे ती माहिती आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत। तर जिल्ह्यानुसार जे आहे बीड आणि लातूर सोयाबीनसाठी 18,000 ते 22,000पर्यंत तुम्हाला मिळू शकते। इथे जी आहे वाटप जे आहे सुरू झालेली आहे, बीड आणि लातूर वाटप जी आहे ती सुरू झालेली आहे। आता जे आहे धाराशिवमध्ये धाराशिव आणि उस्मानाबाद, धाराशिव म्हणजे उस्मानाबादमध्ये सोयाबीन आणि मूगसाठी 15,000 ते 20,000पर्यंतची रक्कम हेक्टरी अनुदान जे आहे ते मिळणार आहे। प्रक्रिया जी आहे ते अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे लवकरच जे आहे तुमच्या खात्यामध्येही पैसे इथे लवकर येणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे या 15,000 ते 20,000 जे आहे ते हेक्टरी अनुदान मिळणार आहे लवकरच अंतिम टप्प्यात, म्हणजे तुम्हालाही लवकरच इथं अनुदान जे आहे हेक्टरी अनुदान जे आहे ते मिळणार आहे। आता जे समोरचे जिल्हे कोणते तेच आपण जाणून घेणार आहोत। समोरच्या जिल्ह्यांमध्ये जे जळगाव, बुलढाणा कापसासाठी 20,000 ते 25,000पर्यंतचे जे हेक्टरी अनुदान मिळणार आहे याचे एप्रिलमध्ये जमा होणार आहे, म्हणजे पैसे जे आहे एप्रिल महिन्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता नांदेड आणि परभणी सोयाबीन व कापूस या पिकासाठी जे आहे 17,000 ते 22,000पर्यंत जे हेक्टरी अनुदान जे आहे ते मिळणार आहे। काही भागात जे आहे जमा झालेले आहे, काही भागामध्ये जे आहे अजून जमा झालेले नाही आहे। आता नाशिक आणि अहमदनगर कांदा आणि बाजरी पिकासाठी 12,000 ते 18,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे। आता याच्यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आहे अजून पडताळणी सुरू आहे, म्हणजे अजून याच्यामध्ये जे आहे याला टाईम आहे भेटण्यासाठी, कारण की इथली पडताळणी जे अजून सुरूच आहे। त्यामुळे जे आहे थोडा नाशिक आणि अहमदनगरमध्ये थोडा हेक्टरी अनुदान येण्यासाठी थोडा उशीर होणार आहे। आता हे संपूर्ण जे आहे संपूर्ण जिल्ह्यानुसार जे आहे अनुदान जे आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे, पण महत्त्वाचे मुद्दे म्हणजे रक्कम कशी ठरते, तुमच्या जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्न आणि यंदा आलेलं प्रत्यक्ष उत्पन्न यातील फरकावरून जे आहे ही रक्कम जी आहे ठरवली जाते। जिल्ह्यानुसार जी ही रक्कम जी आहे तुमच्या ठरवली जात असते, त्यामुळे जे आलेलं यंदाचं पीक आणि प्रत्यक्ष उत्पन्न यातील फरकावर जे आहे ही रक्कम जी आहे ठरवली जाते। आता जे आहे 72 तासांची पूर्वसूचना ज्या शेतकरी बांधवांनी जे आहे ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे आहे 72 तासांच्या आत तक्रार केली होती त्यांना जे आहे वैयक्तिक पंचनाम्यानुसार जे आहे जास्त रक्कम मिळू शकते, आणि त्या शेतकरी बांधवांना जे आहे हो पीक विमा ही इथे मिळू शकतो। ज्या शेतकरी बांधवांनी जे आहे 72 तासाच्या आत जे आहे त्यांनी जे आहे इथं नोंद केलेली नाही आहे, म्हणजेच तक्रार केलेली नाही आहे, त्या शेतकरी बांधवांना जे आहे इथे पीक विमा जे आहे ते मिळणार नाही। तर त्याच्यामुळे जे आहे व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा अजून वाटप होणार आहे ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला याचे सबस्क्राईब करून घ्या।